आता एवढा सगळा पसारा तुम्ही बघितलाच असेल. आमच्याकडे ना सकाळ संध्याकाळ असंच असतं. मग काय पटापट सगळा पसारा जिथल्या तिथे उचलून ठेवला आणि त्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली. मी फ्रेश झाले आणि केस ओलेच होते पण क्लचर लावून घेतला आणि पटकन इकडे आली. आता कुठे तर किचनमध्ये. मग चहा ठेवला, चहा घेतला आणि त्यानंतर लागली पुढच्या कामांना. घरातली जी काही छोटी मोठी कामं आहेत ना पटापट ती करून घेतली. त्यानंतर नाश्ता बनवायला घेतला कारण आज यांना ऑफिसला लवकर जायचं होतं. आता झटपट बनवून तयार होणारा कुठला नाश्ता असेल ना तर तो म्हणजे पोहे. पोहे मी इथे बराच वेळ भिजत ठेवले होते. असे भिजत ठेवले ना तर छान असे मऊ होतात. त्यानंतर खूप जास्त गरम होत होतं. मग केसवरती बांधून घेतले आणि टिफिनसाठी बनवायला घेतली पत्तागोबीची भाजी. अशी पत्तागोबीची भाजी बनवली ना तर कोणीच खात नाही, पण त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलं ना तर सगळेजण आवडीने खातात. आता इथे आजकाल आम्हाला घरी बनवलेलं थंडगार दही खायला खूपच जास्त आवडतं, म्हणून पोह्यांचा नाश्ता केला नव्हता त्यामुळे तिला दही खायला दिलं. त्यानंतर मी इकडे भाजी बनवायला घेतली. भाजीमध्ये कांदा टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट टाकून याला ना छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर पटापट मी इकडे पोळ्या बनवून घेतल्या. आता आमच्याकडे पोळ्याच म्हणतात. आणि लास्ट एका पोळीचं पीठ राहिलं होतं त्यावरती छान असं तूप लावून घेतलं. लाल तिखट मॅगी मसाला आणि कोथिंबीर टाकून याला छान असं स्प्रेड करून घेतलं. त्यानंतर यांना ना गार्लिक पराठा खूपच जास्त आवडतो त्यामुळे मी जास्त नाही पण 1-2 लसणाची पाकळी यावरती किसून घातली आणि त्याच्या अशा घड्यावर घड्या घालून घेतल्या. आता तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवत आहे. मी बनवत होती लच्छा पराठा, जे की मी फर्स्ट टाइमच ट्राय करते. त्यानंतर त्याचे असे गोल राऊंड करून छान अशी पोळी लाटून घेतली आणि तव्यावरती तूप टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आणि यांना खायला दिली. चला इथपर्यंत आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया